हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे आणि इन्फॉर्मेशन असणार आहे मेकअप बद्दलची. तर ज्यांनी माझे अगोदरचे व्हिडिओ पाहिले असतील त्यांना माहीत असेल की मला मेकअप हा प्रचंड आवडतो आणि मलाच काय जवळपास सगळ्याच मुलींना मेकअप आवडतच असतो. सो त्याच्यासाठी आपण आज बघणार आहोत मिनिमल मेकअप. अगदीच बेसिक मेकअप तुमच्याकडे जो असायला हवा तो आज आपण बघणार आहे. सो आता मिनिमल मेकअप असणाऱ्यासाठी दोन कॅटेगरीज असतात बेसिकली. एक म्हणजे तर अशा मुली असतात त्यांना बिलकुलच मेकअप आवडत नाही, बिलकुल म्हणजे बिलकुलच नाही. आणि ह्या कॅटेगरीमध्ये फक्त 1% मुली येतात, कारण बाकी 99% मुलींना मेकअप आवडतच असतो. आता ह्या ज्या 1% मुली असतात यांना बिलकुल मेकअप आवडत नाही, पण वेळेप्रसंगी त्यांनाही मेकअप करावाच लागतो. मेन म्हणजे की कधी कुठलं ऑकेजन असेल कॉलेजमध्ये वगैरे, किंवा एकदम जवळचं लग्न असेल, किंवा फार फार तर एखादा मुलगा बघायला येणार असेल, तर थोडंफार तरी आपण स्वतःला मेकअप म्हणण्यापेक्षा थोडंफार प्रेझेंटेबल दिसण्यासाठी आपण थोडेफार तर मेकअप करतोच. आणि जगातील सगळ्याच मुलींना हा मेकअप करावाच लागतो, जो बेसिक मेकअप असतो, जो मिनिमल मेकअप असतो. आणि दुसऱ्या कॅटेगरीमध्ये येतात अशा मुली ज्यांना ठीक आहे, आवडतो थोडाफार मेकअप, पण माहित नसते काय लावावं, कसं लावावं. आणि कधीच मेकअप केलेला नसतो, पण आता करायची इच्छा असते. सो माहित पाहिजे की एकदम बेसिक स्टार्टिंग मध्ये आपण काय सुरुवात करायला पाहिजे काय. सो त्यासाठी आजची ही इन्फॉर्मेशन असणार आहे. सो आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते वेळ वाया न घालवता की कुठला मेकअप, एकदम बेसिक मेकअप जो आपल्याकडे असायलाच हवा. सो लेट्स गेट इन टू द व्हिडिओ.